हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हे खूप सुंदर असं क्लचर करणारं डेकोरेट एक हेअर ॲसेसरीज म्हणून तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. खूप सुंदर गुलाबी रंग आहे, पण तो लाईटमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पहा किती फिका आणि खराब दिसतो आहे. तर प्रत्यक्षात हा असा आहे आणि खूप गोड गुलाबी रंगाचं हेअर ॲसेसरीज करायला तुम्हाला नक्की खूप आवडेल. साध्या क्लचरला आपण हे लटकन केलेले आहेत आणि फुल लटकन शिवून घेतले आहेत आणि फूल त्यावर चिकटवलेलं आहे. तर याच डिझाईनचा दुसरा उपयोग म्हणजे आपण हे खूप सुंदर असं गणपती डेकोरेशन करू शकतो. तुम्ही जर छोटे छोटे केले हे लटकन आणि खूप केले जास्त, तर तुम्ही याचं तोरणसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता. तर पट्टी कशी करायची आणि हे लटकन तर आपण या व्हिडिओत पाहणारच आहे. पण इतकं सुंदर करून तुम्ही रंगीबेरंगी आपल्या जे उरलेल्या लोकरी असतील त्या सगळ्याचा वापर करू शकता आणि लेफ्टओव्हर यांचा एकदम बेस्ट असा हा उपयोग होईल गणपती डेकोरेशनसाठी. तर एकाच डिझाईनचे हे वेगवेगळे दोन उपयोग करायला तुम्हाला नक्की खूप आवडेल. एक एकदम स्वतःसाठी हेअर ॲसेसरीज म्हणून आणि एक एकदम गणपती बाप्पाचं डेकोरेशन म्हणून, किंवा तुम्ही त्याचं तोरणही करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे करताना. तर मला वाटतं चला पटकन तुम्ही पॅटर्न पहा आणि एक पॅटर्न तुम्ही कुठेही वापरा, हेअर ॲसेसरीज करा किंवा तोरण करा किंवा गणपती डेकोरेशन करा. मग तुम्ही नक्की करायला आवडीने याची मला खात्री आहे आणि सगळ्या लेफ्टओव्हर यान तुमच्या वापरल्या जातील यात. चला तर मग पटकन व्हिडिओ पहा, करायला सुरुवात करा. पण त्याआधी थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा आणि पटकन वेगवेगळ्या रंगाचे करून मला फोटो पाठवा. क्लचरसाठी ही लोकर घेतली आहे मी, वर्धमान मिलेनियमचीच आहे आपली नेहमीची, आणि सुई घेतली आहे 3.5 mm. सुरुवात करू आपण. एक क्लचर लागणार आहे तुम्हाला, असं कुठलंही जुनं वगैरे जरी असलं तरी चालेल. तर सुरुवात आपण करू. 2 चेन करा. थोडी जाड लोकर असेल ना तर आणखीन छान होईल, पण आता मी ही नेहमीची आपली घेऊनच दाखवणार आहे तुम्हाला. 2 चेन केले, दुसरी घट्ट केली चेन आणि टाका मोठा केला. मग 3 पदरी 3 डबल क्रोशे, 3DC पफ ज्याला म्हणतो ना तसं करायचं. दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं पहिल्या, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि लांब टाका काढला. 2दा झालं, असंच आणखीन एकदा 3दा, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन मग 6 टाक्यातून काढलं. मग दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या 2 टाक्यातून काढलं. परत एक चेन करा, घट्ट करा आणि मग परत टाका मोठा करून असाच पफ दुसरा तयार करा. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन लांब टाका केला. 1 2 आणि 3. 3 पदरीच करतो आहे आपण, त्यामुळे 3दाच काढायचे डबल क्रोशेसारखे टाके. त्यामुळे इथे 6 टाके झाले. हे 3दा डबल क्रोशेसारखे 2 पदरी असल्यामुळे दोऱ्याचा वेढा घेऊन या 6 टाक्यातून काढायचा आणि आधीचा एक असतोच दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोघांमधून काढायचा. आता हे असं फोल्ड करा दोन्ही पफ आणि पहिल्या टाक्याशी पहिली चेन जी केली होती ना त्याच्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. म्हणजे असं इथे एक स्टार्टिंगला आपण छान कळीसारखा आकार केला असाच. आता आपण काय करणार आहे, याच्यात 10 चेन करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोऱ्यात 2 पदरी घ्या. ट्रिबल करायचं आपल्याला 5व्या चेनमध्ये. 1 2 3 4 स्किप 4 स्टिचेस. इन 5th चेन मेक ट्रिबल 2. 4 टाके आहेत. दोऱ्याचा वेढा घेऊन 4चे 3, 3चे 2, 2चा 1. परत 2 पदर घ्यायचे, ट्रिबल पुन्हा करायचा आहे त्याच टाक्यात 5व्या चेनमध्ये. 4 टाके आहेत. परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून काढायचं. म्हणजे 4 चेन 2 ट्रिबल केले. पुन्हा 4 चेन करा. चेन 4 अँड स्लिप स्टिच इन द स्टार्टिंग चेन. 5वी चेन जिथे आपण सुरुवात केली ना तिथेच स्लिप स्टिच करून त्याला जोडून द्या. म्हणजे असं छान पाकळीसारखा आकार येतो आपला. हेच परत रिपीट करायचं आहे. 4 चेन 2 ट्रिबल आणि पुन्हा 4 चेन त्याच टाक्यात स्लिप स्टिच. 2 ट्रिबल, 4चे 3, 3चे 2,
2चा 1. परत 2 वेढे घेतले, त्याच टाक्यात टाका म्हणजे असा मोठा होतो तो आता करून करून. दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. पुन्हा 4 टाक्यात, 4चे 3, 3चे 2, 2चा 1. मग शेवटी 4 चेन, 2 ट्रिबल झाल्यावर 4 चेन आणि पुन्हा त्याच पहिल्या टाक्यात जिथे सुरुवात केली तिथे पहिला नसतो तो, तिथे आपण स्लिप स्टिचनी जोडून देऊ. असे 2 पाकळ्या झाल्या की थोडं टर्न करा आणि हा वर्किंग लूप जो असा असतो ना या बाजूनी, इकडे असतो वर्किंग लूप, तर तो असा समोर आणा. 2 पानं आजूबाजू आणि त्याच्या समोर असं वर्किंग लूप आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन एक स्लिप स्टिच करा किंवा एक चेन केल्यासारखं. घट्ट ओढून घ्या म्हणजे हे आपले दोन्ही पानं असे बरोबर खाली जातील. परत 10 चेन करा. आता इथे ना तुम्ही हवं तर या पहिल्या चेनमध्ये थोडंसं जोडून सिंगल क्रोशेसुद्धा करू शकता, म्हणजे जेणेकरून हे एकदा इकडनं आणि एकदा तिकडनं असं हवं असेल तर. पण आपल्याला खालीच हवं आहे, त्यामुळे आपण हा सिंगल क्रोशे करणार नाही आहे. सरळ असंच ठेवलं आपण 2 पानं करून पाकळ्या आणि त्या खाली येतील असं पाहिलं. आता 10 चेन करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुन्हा 5व्या चेनमध्ये 2 ट्रिबल. 1, 2, 3, 4. स्किप 4 चेन्स. इन द 5th चेन ट्रिबल 2. ट्रिबल 1. ट्रिबल 2. पुन्हा 4 चेन आणि त्याच टाक्यात स्लिप स्टिच. हे झाली एक पाकळी. इथेच दुसरी पाकळी करायची आहे, त्यामुळे परत 4 चेन, 2 ट्रिबल, चेन 4, ट्रिबल 2 इन द सेम स्टिच. Yarn over 2 times, insert in the hook, yarn over, get 1 stitch, 4 stitches are there. Yarn over, pass through 2 stitches each time. पुन्हा 4 चेन केल्या आणि पहिल्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडलं. आता पुन्हा टर्न करा थोडं. हे पाकळ्या अशा खाली धरा आणि इथे मध्यभागी येईल गाठ, अशा पद्धतीने स्लिप स्टिच केली आणि गाठ अशी मध्यभागी आणून पक्की केली. चांगलं जोरात ओढा म्हणजे पक्कं राहील ते आणि अगदी गाठ बरोबर मध्ये येईल आपली. आता असंच हे रिपीट करा. 10 चेन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत 5व्या चेनमध्ये 2 ट्रिबल, 1, 2, 3, 4 सोडायच्या आणि 5व्या चेनमध्ये 2 ट्रिबल, 4 चेन, स्लिप स्टिच असं 2दा करा. पुन्हा 4 चेन, 2 ट्रिबल, 4 चेन, स्लिप स्टिच. पुन्हा एकदा पहा. 2 पाकळ्या झाल्या माझ्या नवीन करून. परत टर्न करायचं हे, म्हणजे पूर्ण वर्किंग लूप आपण समोर आणायचं. पाकळ्यांची डायरेक्शन अशी खाली करायची. या अशा खाली थोड्याशा राहतात, थोड्याशा सरळ होऊन जातात त्या परत, पण सगळ्या झाल्या की मग छान दिसतं. एक चेन करा आणि घट्ट करा की जेणेकरून ती सेंटरमध्ये येईल. पुन्हा 10 चेन आणि हे रिपीट करा. तर जितकं तुम्हाला लांब हवं असेल, जसे केस असतील लांब त्याप्रमाणे करा. आता मी 8 वेळा करते हे, किंवा 2 8चे करा, 1 10चं करा. असे वेगवेगळ्या साईजचे 3 करून घ्या. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे 3 सर केले आहे मी. हे जरी आपण हेअर क्लिप किंवा क्लचरसाठी केले असले तरी तुम्ही ह्याचं सुंदर गणपती डेकोरेशनसुद्धा करू शकता. हे बघितल्याबरोबर मला त्याचीच आठवण आली आधी तर असे सुंदर सर केले वेगवेगळ्या रंगाचे, तर खूप छान असं डेकोरेशन तुमचं तयार होईल. एवढंच नाही तर अर्धा सर फिक्या रंगाचा, वरचा थोडा डार्क रंगाचा, असं करून जर त्याला केलं तरी खूप सुंदर दिसेल. शिवाय मी तुम्हाला याला फुल वरती करायला दाखवणार आहे, तर त्यामुळे तुमचे 2 होईल, एक गणपती डेकोरेशन पण होऊन जाईल. आता फुल करायसाठी आपण मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे करून घ्या. चेन 1, सिंगल क्रोशे 6. 1, 2, 3, 4, 5, 6. मॅजिक रिंग बंद करा आणि स्लिप स्टिचनी पहिल्या टाक्यात जोडून द्या. पहिल्या टाक्याशी आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ.
आता फुलही तुम्हाला जर मोठं करायचं असेल असं ट्रिबलसारखं तर तसंही करता येईल किंवा डबल क्रोशेचं करायचं असेल तसंही करता येईल. आता बघा आपण इथे सुरुवातीला मोठंच शिकू. 4 चेन करा. अगदी त्याच्यासारखं आहे जसे आपण त्या फांद्या केल्या तशा. आता यात 2 ट्रिबल करा. ट्रिबल 1 ट्रिबल तुम्हाला माहीत आहे 2 वेढे घेतले, टाक्यात घातलं, 2 दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 4 टाक्यात, 4चे 3, 3चे 2, 2चा 1. 2 ट्रिबल झाल्यावर 4 चेन 3, 4 आणि पहिल्याच टाक्यात म्हणजे जिथे सुरुवात केली होती त्या एकाच टाक्यात पुन्हा स्लिप स्टिचने जोडायचं. आता पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच करून घ्या सुई आपली. Slip stitch in the next stitch. Then again repeat this chain 4, 1, 2, 3, 4. Triple 2, 4चे 3, 3चे 2, 2चा 1. दुसरा ट्रिबल त्याच टाक्यात. मग 4 चेन 3, 4 आणि दुसऱ्या चेन टाक्यामध्ये पुन्हा स्लिप स्टिचने जोडायचं. मग पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच, तिसऱ्या टाक्यात 6 टाक्यात एकूण. तर अशा 6 पाकळ्या करायच्या आहेत आपल्याला. 2 झाल्या माझ्याकडून. 6 पाकळ्या करून घ्या अशा म्हणजे आपलं फूल छान तयार होईल. 6 पाकळ्या पूर्ण झाल्या की आपण काय करणार की पहिल्या टाक्यात स्लिप स्टिचने जोडायचं आहे. तर असं न जोडता डायरेक्ट याचा धागा काढून घेतला आणि टॅपेस्ट्री नीडलनीच पहिल्या टाक्यात टाकू म्हणजे ते आणखीन सफाईदार दिसतं. टॅपेस्ट्री नीडलमध्ये घालून हा जो पहिला टाका आहे इथे आपण सुई आत घातली म्हणजे स्लिप स्टिच सारखं होईल आणि हे आपलं छानसं फूल तयार झालं पहा. आता हे एक तर असं क्लचरला लावा. हे क्लचर आहे इथे, तर इथे तुम्ही लावू शकता वरती असं आणि त्याला हे असे खालून 3 जे आपण हे केलेत ना त्याला काय म्हणू आपण वेल. तर वेल केले जे आहेत 3 तर हे तिन्ही वेल असे मध्यभागी जोडायचे आणि तिथेच मध्यभागी असं फूल जोडायचं की असं खूप सुंदर असं तुमचं हेअर क्लिप तयार होणार आहे. गणपती डेकोरेशनसाठी जर आपल्याला हे वापरायचं असेल तर थोडंसं आपल्याला पट्टीसारखं करावं लागेल. त्यासाठी मी हे 2 रंग घेतले आहेत आणि या केशरी रंगाने सुरुवात करते आम्ही. 10 चेन करा. सुई 30 ठेवली आपली 3.5. चेन 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता 3 टाके सोडून द्या आणि 3 टाके ते म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे आहे. चौथ्या 2 डबल क्रोशे करा आणखी चौथ्या चेनमध्ये. 1 दोऱ्याचा वेढा घेऊन चौथ्या चेनमध्ये घाला. दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3चे 2, 2चा 1 म्हणजे हे आपले 3 डबल क्रोशे झाले पहिल्या चेनमध्ये. म्हणजे याला आपण आता पहिलं म्हणणार. 2 टाके सोडा. 2 चेन सोडल्या आणि तिसऱ्या चेनमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. डबल क्रोशे 3 इन थर्ड चेन. 1, 2, 3. परत 2 चेन सोडा. 1, 2 आणि मग शेवटची चेन येते तिथे पुन्हा 3 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 3. 3 डबल क्रोशेचे 3 गट आले आपले अशा पद्धतीने. आता 3 चेन करा आणि टर्न करा आणि हे जे गॅप आहे 3 डबल क्रोशेच्या मधल्या या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1, 2, 3 आणि पुढच्या गॅपमध्ये असेच 3 डबल क्रोशे. रो वाईज करत असल्यामुळे रॉंग साईडने येईल एकदा. डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 3 आणि आता हे जे 3 डबल क्रोशे आहे यापैकी शेवटच्या डबल क्रोशेवर 1 डबल क्रोशे करा. म्हणजे या रोमध्ये काय आलं आपलं 3 डबल क्रोशेचे 2च गट आले पण आजूबाजू 1 डबल क्रोशे आला.
परत 3 चेन करून टर्न करा. हा म्हणजे पहिला डबल क्रोशे झाला. या गॅपमध्ये आणखीन 2 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 2. पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 1 2 3 आणि शेवटच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे 1 2 3. परत 3 चेन करून टर्न करा. हा पहिला डबल क्रोशे झाला. पुन्हा आता या 3 डबल क्रोशेचे 3 गट आहेत, त्यांच्यामधल्या 2 गॅप आहेत. दोन्ही गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 2 3. दुसऱ्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 1 2 3 आणि शेवटच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे. जसा पहिल्या 3 चेन म्हणून एक डबल क्रोशे असतो, तसंच शेवटच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे. म्हणजे एक लक्षात ठेवा की एकदा आपले 3 डबल क्रोशेचे 3 गट येतात आणि दुसऱ्यांदा 3 डबल क्रोशेचे 2च गट येतात आणि एक डबल क्रोशे आजूबाजू येतो. परत 3 परत 2 आणि हे 2 डबल क्रोशे आजूबाजू. पुन्हा 3 चेन करून जर टर्न केलं तुम्ही तर काय करायला आता 3 डबल क्रोशेची पाळी आहे. म्हणजे या गॅपमध्ये 2च डबल क्रोशे करा, कारण हे पहिल्या 3 चेनचा झाला आहे डबल क्रोशे. डबल क्रोशे 2 इन फर्स्ट गॅप अँड डबल क्रोशे 3 इन रिमेनिंग 2 गॅप्स. इथेही 3 डबल क्रोशे, इथेही 3 डबल क्रोशे. तर असं किती करत जाल, तुम्हाला जितकं लांब डेकोरेशन मागे हवं आहे गणपतीच्या, तर साधारण मी 13-14 इंच करते. ही आपली पट्टी तयार झाली आहे पहा, आणि ही साधारण पहा किती इंच आली आहे. येस, 14 इंच झाली आहे जवळपास. आता आपण याला थोडीशी हिरव्यानी बॉर्डर करू आणि मग आपण ते गणपती डेकोरेशनचं पाठीमागे त्याच्या लावून देऊ. तर बॉर्डर करण्यासाठी काय कराल, हे जे शेवटचे गॅप आलेली आहे इथे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे असं करा. डबल क्रोशे 3, पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला, हा दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा डबल क्रोशे, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे परत त्याच गॅपमध्ये, 2 आणि 3. आता हे एक गट सोडून द्यायचा 3 डबल क्रोशेचा आणि पुढच्या 1 डबल क्रोशे जिथे आहे तिथे पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे 1 2 3. प्रत्येक वेळेस या एक चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे परत, डबल क्रोशे 3 इन ईच 3 चेन और 1 डबल क्रोशे स्पेस. 3 डबल क्रोशेचा गट सोडला आपण आणि प्रत्येक एक डबल क्रोशे जिथे आहे तिथे असे 3-3 डबल क्रोशे करून घेतले. एक साईड पूर्ण झाली आहे माझी ही 3-3 डबल क्रोशे करून. इथे काही मध्ये आपण एक चेन घेतली नाही, कारण पहिले घेऊ म्हटलं होतं पण काही गरज पडली नाही. आता जर तुम्हाला इथे एक डबल क्रोशे नाही आहे, जसं इथे एक डबल क्रोशेची गॅप होती तशी इथे नाही आहे, मग आपण काय करणार की ही जी शेवटची एक चेन आहे किंवा पहिली म्हणा अगदी, तर त्या एक चेनमध्येच आता 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे असं करू. कॉर्नर डबल क्रोशे 3 चेन 2 डबल क्रोशे 3. एकाच चेनमध्ये सगळं केलं आपण. 1 2 3. आता पुन्हा या गॅप आहेत 2, तर या 2 गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशे करा, आपली नेहमीची पद्धत जशी आहे तशी. डबल क्रोशे 3 इन डबल क्रोशे स्पेस, आणखीन एक स्पेस आहे तिथे असेच 3 डबल क्रोशे करा. 1 2 3. आता इकडे कॉर्नर नाही आहे, तर आपण काय करू की ही जी चेन आहे शेवटची, या चेनमध्येच तसा कॉर्नर करा. 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे शेवटच्या चेनमध्ये किंवा शेवटच्या टाक्यात म्हणा.
डबल क्रोशे 3, चेन 2 आणि त्याच टाक्यात या बाजूने 3 डबल क्रोशे असे रुंदीच्या साईडला येतात आणि 3 डबल क्रोशे लांबीच्या साईडला येतात. आता हे झाल्यावर परत त्या बाजूला केलं होतं तसंच करायचं. ज्या ज्या एक एक डबल क्रोशेच्या गॅप आहेत तिथे तिथे 3-3 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 3 इन ईच डबल क्रोशे स्पेस. अशी कोणतीही तोरणपट्टी तुम्ही करू शकता. तुम्ही खूपदा मला असं विचारता की हे टिळा दाखवला तर त्याची तोरणपट्टी कशी करायची. तर अगदी साधी तोरणपट्टी म्हणून तुम्ही ही करू शकता केव्हाही. 10 चेनने रुंदी करून घ्यायची आणि मग त्याला अशी छानशी एखादी बॉर्डर करायची. 3-3 डबल क्रोशे प्रत्येक गॅपमध्ये करा असे. तर असं इथपर्यंत करा. इथे आलं की परत या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे पुन्हा यातही 3 डबल क्रोशे. तर अशी मी बॉर्डर पूर्ण करून घेते. परत हा कॉर्नर आल्यावर मी इथे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे असं केलं आहे. 1 चेनची स्पेसच होती सॉरी 1 डबल क्रोशेची स्पेसच होती कारण तिथे. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3 आणि आता एक गॅप आणखीनमध्ये तर इथे पुन्हा 3 डबल क्रोशे करू. 1 2 3 आणि यातल्या पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. बघा अशी आपली छान पट्टी तयार झाली. आता याला आपण ते लटकन लावले की खूप सुंदर असं आपलं गणपती डेकोरेशनचे हे पीस तयार होईल. बघा इतकं सुंदर असं आपलं गणपती डेकोरेशन तयार होईल. तुमच्याजवळ ज्याही लेफ्ट ओव्हर यार्न असतील त्या सगळ्या तुम्ही वापरल्यात तरी चालेल. वेगवेगळे रंग मिक्स केलेत तरी चालेल. आता इथे कसं सगळे फिके रंग आहे माझं. पांढरा, गुलाबी हा एक राणी कलर आहे फक्त. तर असे वेगवेगळे रंग वापरून खूप सुंदर असं गणपती डेकोरेशन तुम्ही करू शकता. याच डिझाईनचं क्लचर कसं करायचं आपण पाहिलेलंच आहे. मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे. इतकं सुंदर दिसणाऱ्या केसावर लावल्यावर मी तुम्हाला फोटो टाकणारच आहे थंबनेलमध्ये. अशी ही ॲसेसरीज आपले हे क्लचर असं लावलं की खूप सुंदर असं तुमचं हेअर ॲसेसरीज तयार होईल. मला वाटतं खूप आवडतील तुम्हाला हे वेगवेगळे उपयोग करायला. तर असे छान वेगवेगळे उपयोग करा. इथे हवं तर तुम्ही मोती वगैरेसुद्धा लावू शकता एखादा आणि तुम्हाला हवं हे एकाच डिझाईनचा तुम्ही वेगवेगळे उपयोग करून छान आपलं क्रोशाचं डेकोरेशन करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.